घरात असेल मग बॅग मध्ये असेल ना कारखान्यात पण असेल पण घरात पण आहे वाटतं एक बघ. चौघ संदेश आहे तो रोहन आहे मी आहे ना एक तो सुनील पाटील पिलंजाचा तो पोरगा आहे. थांबलेला सध्या बॅट्समन आहे ना दिलीप आहे तिकडं दिलीप संदीप दिलीप विनोद या शीतपत्र खेळायला सुरुवात होते. दिलीप येतोय स्ट्राइक वरती. पहिल्या चेंडूवरती बिगिट घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात इथे कॅच कंप्लीट केली जाते. पहिल्या चेंडूवरती सफलता विनोद हा हासिल करतोय. आता मात्र विजय जातोय मैदानाच्या आतमध्ये. दिलीप यांनी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु असफल आणि चांगला झेल विनोद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तयार होतोय. गोंदवली संघाने मागील सामना जिंकला होता. आपण पाहिलं तर प्रतिम खेळ तिथेही पाहायला मिळालं होतं आणि अंजूर संघाने आपण पाहिलं तर सलग 2 सामनेही जिंकलेले आहेत. तिसरा सामना इथं मात्र खेळला जातोय त्यांच्या माध्यमातून. पाहूया पुढील चेंडू विनोद यांचा. यावेळेस उडवलाय बॅक टू बॅक दुसरा विकेट. क्या बात आहे विनोद यांच्या माध्यमातून. बसा बसा बारा बसा. बाराचा काही विषय नाही तसा. उताड्याचा 3 मॅच गेला ना. 1 गेली 2 गेल्या 3 गेल्या. अनिल निलवा अनिल पाटील
बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत. हॅट्रिक वरती आहे. पाहूया राजन डी याने मात्र पहिली हॅट्रिक विकेटची कंप्लीट केलेली आहे. दुसरी हॅट्रिक पूर्ण होते का हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस स्टेअर केलेला आहे. चेंडूला दिशा दिलेली आहे. वाईडिश थर्ड मॅनच्या रिजन मधून चेंडू फरार होते सीमा पार. चौकार. तीसरा मैच बाकी है ना ये बाकी है मतलब छठवीं मैच अभी 4 मैच वो बैक टू बैक हो रहा था इसलिए उसको रोक दिया. खेलने को तैयार नहीं होते. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस ऑनसाइडला खेळून काढलेला आहे. यस एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाही आहे. पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. इथं मात्र पाहायला गेले तर एक चौकार जरूर लागला गेला. 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा तयार होत आहे विनोद. यावेळेस पाहतोय आपण एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. 6 रन 6 धावा 6 रन. यावेळेस उडवलाय आणि झेल सोडला गेलेला आहे. एट रन 8 धावा. आठ धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक चौकार पाहायला मिळाला आणि 2 गडी बाद झालेले पाहायला मिळाले एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. प्रेमनाथ पाटील येतो यावेळेस षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. विनोद मात्रे याने खूप चांगली गोलंदाजी केली. पुढील चेंडू यावेळेस बॅटची वरील कडा. यस मच्छिंद्र आहे त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद होत आहे जेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज सतीश येतोय मैदानाच्या आतमध्ये. इथंही प्रेमनाथ यांनी पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद केलेला आहे. विनोद यांनी सुद्धा आपण पाहिले तर सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 गाडी बाद केले होते. आता मात्र धावफलकावरती 3 बाद 8.
यावेळेस गॅप शोधलेला आहे परंतु त्या ठिकाणी पोचला जातोय विनोद आणि या दरम्यान आपण पाहतोय की एक रन कंप्लीट केली 9 धावा 9 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस उडवलाय क्षेत्राची काय त्या ठिकाणी धीरज यांच्या माध्यमातून अतिशय चांगला झेल कलेक्ट केला जातोय. अजून एक फलंदाज ठरतोय फेल. जेवून तरी जायचा होता आवडी घाई कशी बाहेर यायची. राजेश किती पैसे घेतले? एक रूमचं एक नाईटचं त्याच्यामध्ये किती या बेड? 5 बेड. बरं आहे. यावेळेस एक बिगिट षटकार. 15 रन धावफलकावरती. आता मिस टाइम आहे. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. फेकी सुंदर झाली आहे परंतु आपण पाहू शकता फलंदाज पोहोचलेला आहे. 2 धावा कंप्लीट. 17 धावा धावफलकावरती. प्रेमनाथ यावेळेस मिस टाइम आहे. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 17 धावा धावफलकावरती.
एक धाव घेतली जाते. 18 धावा धावफलकावरती. यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढलेल्या चांगलं क्षेत्ररक्षण अरविंद यांचं पाहायला मिळतं. फिकी केली जाते. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने धावसंख्या 19 या धावफलकावरती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22 धावा लागल्या गेल्या आहेत. गावदेवी अंजूर ज्या दोन सामन्यामध्ये आपलं दमखम दाखवलं, या सामन्यामध्ये कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही सामने ते विजय संपादन केले होते, परंतु इथं मात्र कुठेतरी बॅकवर दिसतंय आणि गंगामाता गुंदवली हा संघ मात्र एक प्रभावी खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहिलं तर पहिल्या सामनाही अतिशय चांगल्या पद्धतीने विजय संपादन केलं आणि या ठिकाणी गोलंदाजांनी आपली कर्मकुशलता खूप चांगली यूज केली. प्रेमनाथ यांचा विचार केला तर 3 गडी बाद केले. विनोद यांचा विचार केला तर 2 गडी बाद केले. दीपक यांना विकेट भेटला नाही आहे, परंतु धावा खूप कमी खर्च केले आहेत. कारण आपण पाहतोय की फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत तिन्ही गोलंदाजांनी एक चांगली कामगिरी केली. 22 धावा धावफलकावरती. धीरज म्हात्रे यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली होती. इथं मात्र पाहूया शेवटचा अंतिम षटक आहे, हाताळण्यासाठी तयार सज्ज.
धीरज मात्रे टर्न होतय. यावेळेस उडवलाय. मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज येतोय. तर मात्र झेल काय कन्वर्ट करता आला नाही. फेकी चांगली केलेली आहे. काय करता पाहूया. यस फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. सतीश आउट हो गया. जयदेव गया अभी. जयदेव आले आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. आपण पाहिली तर 23 या अंकावरती 23. लॉस ऑफ 6 विकेट्स. जे प्लेस आपण पाहू शकता ऑन साइडला. एकच धाव. एका धावेने 24 अंकावरती. या वेळेस उडवलाय. छत्रशिवाय या ठिकाणी चुकी नाही आहे. आणि या वेळेस पाहू शकता अप्रतिम झेल प्रदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय सेलिब्रेशन पाहायला मिळालं कॅच पकडल्यानंतर. दुखापत आहे काहीतरी पाहायला. 24 धावा धापलकावरती. या वेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धीरज या वेळेस ऑन साइडला खेळून काढलेला प्रेमनाथ पाटील आहे. त्या ठिकाणी थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालं. परंतु आपण पाहतोय की एकच धाव घेतली जाते. 25 धावा धापलकावरती. थकवा जरूर जाणवत असेल. खास करून गावदेवी अंजूर संघाचा विचार केला तर रात्री 2-2:30ला इथं पोहोचले. त्यानंतर सकाळी लगेच पहिला सामना खेळायचा होता. खाणं पिणं जेवण याची सगळी अब्बल झालेली दिसते. आणि इथं मात्र भरपूर थकवा त्यांच्या शरीरावरती जाणवत असताना पाहायला मिळते. म्हणून कुठेतरी मॅच इथं फसत चाललेली पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं होता. परंतु बॅटच्या पटामध्ये तसा आला नाही आहे. इथं मात्र एकच धाव घेतली जाते एका धावेने. 26 रन 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. चार ओवर के बाद 27 की जरूरत. जय हनुमान सारंगाव आणि रांजनोळी या संघाचा संघनायक आपण या नाणेफेकीसाठी. जय हनुमान सारंगाव आणि गावदेवी रांजनोळी दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण या टॉस साठी
रांजोल देऊ जिंकले ते रांजोल देऊ समजेल ना तुला पण नंतर हां हां हो नाही विचार कर धावतो भेटतो मागे पण चौकात नाही प्रदीप आलेच बरोबर कधी मस्त हातातला पटले काय बॉल बॉल यस इथं मात्र पाहू शकता आपण एक धाव बॉलर कोण बॉलर मच्छिंद्र ना या इकडे यावेळेस पाहतोय आपण चेंडू कॅप मध्ये खेळून काढलेला आहे परंतु आपण पाहिलं तर चेंडूला अडवण्यात आलेला आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न यास ओव्हर थ्रो झालेला परंतु इथं मात्र आपण पाहू शकता एकच धाव घेतली जाते एकापेक्षा अधिक काय नाही आहे 27 धावांचा मापक आव्हान गंगामाता गोंदोली संघासमोर आहे यावेळेसही आपण पाहू शकता की नामी संधी चालून आली होती परंतु यावेळेस ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली जाते गोलंदाज यावेळेस सफल झाले होते परंतु इथं मात्र आता फलंदाज होते बाद रनआउटच्या स्वरूपात काल कॉमेंट्री
दिलीप कोणाला माहित नसायला लफडा होईल. क्या हुआ? भाजी वटाणा या पहिले ऑन साइडला एक धाव घेतलेली आहे. खाली क्षेत्र आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विनोद सरसावतोय तर मात्र पैकी चांगली झाली होती. कलेक्शन पाहायला मिळालं नाही आहे. लागलं या ठेवा. यस पाय 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 यस. आमची खेळत होती ती. ती रेग्युलरला माझा आवडता खेळाडू तो ना प्रल्हाद झाला. मला एक खेळाडू जाम आवडतो. तो एक इथला टेंबोलीचा दिगंबर. ते ना कसला तो अंदर घेत झाला बक्षीस किती झालं तुला वजनात दिला बरोबर. हा नाही काय नाही हो ना इथं पण 700 800 वर्षाचा ते आपला आता याच्यात दिला बरोबर या मॅची उद्या म्हणजे करा कोण जिंकतो पुढे का त्याच्यातल्या आता या 2 जिंकल्या ना याने 2 जिंकल्या त्यातले 3 जिंकतील ते क्वालिफाय होतील. आता यातले एक बाहेर झाले. आता रायगडच्या 3 हे आता अंजूरने 2 जिंकले बरोबर आहे. ही क्वालिफायची याला आहे ती दोघांनी जर 2-2 जिंकल्या तर त्यांची एक मॅच खेळून ठीक आहे जिंकले पण 2 तीन काय तिघं जे मग तिघांच्या मध्ये किती होईल असं काहीतरी करायला लागलं. असं होणार एक पुढे नाही. मग इथे जिंकायची तुम्हाला जिंका नाही ना जिंकून मोकळा व्हायला डाएटला अरे पण त्या वाघाला जर रक्ती तर कसा सोडून दिलेला आहे. या सरळ निघून गेलेला चेंडू निर्धाव. निश्चित धावा जरी कमी असल्या तरी आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे मॅचमध्ये सोडत नाही. मॅच पकडून ठेवतात. मागील मॅच ही आपण जर पाहिलं तर सोडली नव्हती. पहिली मॅच तर आपण जर पाहिलं तर अप्रतिम पाहायला मिळालं. तेव्हा 34 धावा डिफेन्स केल्या होत्या या संघाने. यावेळेस उडवलाय मिस टाइम आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. यस जलबाद नितीन बाद होतोय झेलच्या स्वरूपात. सात धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅट्समन बॅटर मैदानाच्या इन मध्ये पाहायला मिळतोय. दीपक या वेळेस स्क्वेअर कंपरच्या रिझर्वमध्ये चेंडू जातोय. एकच धाव घेतली जाते. 8 धावा धावफलकावरती. गावदेवी अंजूर असा संघ आहे की त्याला तुम्ही बोट धरायला दिले तर तो हात पकडतोय आणि ज्यावेळेस हात पकडायची चान्स मिळाली की सामन्यावरती पकड मजबूत करतोय. असाच आपण पहिला सामना पाहिला होता. गावदेवी रानोली संघाने तो सामना हलक्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र त्या धावा डिफेन्स केला. यावेळेस उडवलाय. या सीता मात्र आपण पाहिला तर खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळत होता. चेंडू मात्र थांबला नाही. या मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन्स 12 रन इन बोर्ड. 12 धावा 12 रन्स.
27 धावांचं टार्गेट. यावेळेस रिव्हर्सचा फटका यूज करण्याचा प्रयत्न येता. शिराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला. निर्धाव जे होते सांगता पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. ओव्हर झाली. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर 1 चौकार आणि हा डॉट. यस, आपण पाहिलं तर मध्ये एक व्हाईट बॉल म्हणून सोडून दिला होता त्या चेंडूवरती. आपण पाहतो निर्धाव कुठल्या प्रकारची धार नव्हती. षटक समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. अभी 12 बॉल और 15 रनों की जरूरत. यावेळेस मिस टाइम आहे. यस, फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. असं वाटलं होतं काहीतरी धावा बनतील या चेंडूवरती, परंतु बॅटच्या पटामध्ये घेता आलं नाही आहे. निर्धावची झाली सांगता. धावसंख्या पाहतोय आपण 12 धावा. अजूनही 15 धावेची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहता आता कुठेतरी सामना कठीण होत चाललेला आहे. यावेळेस उडवलाय. मिस टाइम आहे. पाहूया काय घडतंय. आणि यस, चेंडू सीमा पार. 4 धावा. चांगला प्रयत्न केला आपण पाहिला तर अंतिम क्षणामध्ये. यस, या 4 धाव्याने कुठेतरी संजीवनी भरली गेली आहे. गंगामाता गोंदिवली या संघाच्या स्कोर कार्ड मध्ये 16 धावा ऑन बोर्ड, 27 धावांचं लक्ष. यावेळेस अजून एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो, 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. विनोद मात्र आपण पाहू शकता थकवा जाणवतोय. लेगबायच्या स्वरूपात ही 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 17 रन्स ऑन बोर्ड.
10 रन की जरूरत है अभी जीतने के लिए। 8 गेंदे शेष है और 10 रनों की जरूरत है ये मैच जीतने के लिए गंगा माता गोंदवली को। या वेळेस खालून खेळलेला आहे, एक धाव कंप्लीट केला आहे। पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दबाव टाकलेला आहे आणि इथं मात्र ओव्हर थ्रो आणि 2 धावाच फक्त घेतल्या जातील, 2 पेक्षा अधिक काही नाही आहे। 19 रन, 27 रन की जरूरत थी, उसमें से 19 रन अब तक कंप्लीट किए हैं और अभी भी 8 रनों की जरूरत है जीतने के लिए। 7 गेंदों का खेल शेष है और 8 रनों की जरूरत है। अगली गेंद लेकर गेंदबाज मुड़ते हुए इस बार उठा दिया है हवा में गेंद और कैच लपक लिया है। वो कल रिव्यू नहीं मांगा था उन लोग ने, रेड वालों ने। बॉल ठीक हुआ, वो बोलते हैं कि नो बॉल है। अरविंद दौड़ तो लगा था, दौड़ क्या कितने ओवर हो गए रे? 6 में 8, 6 में 8 ना। बॉलर अनिल 6 में 8, 27 रन बनाने के थे मैच जीतने के लिए आखिरी ओवर, और इस आखिरी ओवर में 8 रनों की जरूरत है गोंदवली को। अंजुर जिसको हार नहीं मंजूर अब तक डटे हुए हैं मैदान के अंदर। यस, 27 रनों पर ही टक्कर दे रही है, डट के खड़ी है, हार मानने को तैयार नहीं है। हालांकि जीत का आगाज गोंदवली को जरूर लगा है, लेकिन देखते हैं इस गेंद में क्या होता है। या विलेस उड़ा दिया, गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन, अभी तो 2 रनों की जरूरत है, मैच खत्म होएगा, लेकिन इतना जल्दी ये नहीं पता था। अभी 2 रनों की जरूरत है जीतने के लिए, 5 गेंद अभी भी बाकी है। यानंतर होणारा सामना जो आहे तो सारंगा वर्सेस रांजनोली। तर रांजनोली तयार राहायचा, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। रांजनोली संघाने सुद्धा आपण पाहिलं तर एक सामना जिंकलेला आहे, एक सामना गमावलेला आहे। पाहूया गोंदवलीला कंटिन्यू लगे गोंदवली याच्यानंतर रांजणोली गोंदवली गोंदवली आणि इताडे ही लावून द्यायची, हीच लावा लागेल ना। या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे, 1 रन कंप्लीट। अजूनही एका धावेची गरज आहे विजयासाठी, 1 रन की जरूरत। रांजनोली तयार राहायचं आहे लगेच ताबडतोब। या वेळेस बोल, एका धावेची गरज आहे। 3 गेंदे शेष और 1 रन की जरूरत जीतने के लिए।
गंगा माता को अभी भी चुनौती देती हुई गावदेव अंजुर आखिरी गेंद तक गेम को लेके जा रहे हैं। अभी 1 रन की जरूरत है, 3 गेंद शेष है। चला स्पीडअप करा, अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत। 10 सामन्यामधून 6वा सामना इथं चालू आहे, अजून 4 सामने खेळवायचे आहेत। यावेळेस यस झेल पकडला असता तर चित्र काय वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु इथं मात्र विजय संपादन करतोय। बॅक टू बॅक दुसरं गंगामाता गुंदवली। तर चला लगेच राजमौली संघ आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचा आहे।